नमस्कार, माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण मोत्यांची ताटाभोवतीची नवीन प्रकारची महिरप बनवणार आहे। तर ती महिरप बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया। पांढरे मोती, रंगीत मोती, हे दोघी मोती 6 नंबरचे आहे, नायलॉन धागा, कात्री आणि सुई। चला तर मग आपल्याला महिरप बनवायला सुरुवात करूया। हे पहा, ही सुई घेतलेली आहे। सुईमध्ये हा एवढा असा धागा ओवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला 6 मोत्यांचे गोल बनवायचे आहे लाईन प्रमाणे। तर आता आपण ते गोल बनवू। चला, सगळ्यात पहिले आपण पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे। 6 मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहे। 6 मोत्यांचा एक गोल असे आपल्याला गोल बनवायचे आहे। आता मी धाग्यामध्ये हे 6 मोती ओवून घेतलेले आहे आणि आता ह्याचा आपल्याला गोल बनवायचा आहे। हे 6 मोती आता आपण हा गोल बनवू। गोल कसा बनवायचा ते मी तुम्हाला दरवेळेस सांगते। ही जी गाठ आहे, हा गाठीजवळचा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे। ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण प्रत्येक मोत्यातून सुई बाहेर काढू, म्हणजे आपला हा मोत्याचा गोल व्यवस्थित असा तयार होईल। हे पहा, मी प्रत्येक मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आता हा जो गोल केला आहे, हा 6 मोत्यांचा गोल आहे। आता आपल्याला गोलातला 1 मोती आणि 5 मोती असे 6 मोत्यांचे गोल बनवायचे आहे। आता आपण 5 मोती ओवून घेणार आहे। हे 5 मोती ओवून घेतलेले आहे आणि हा जो मधला मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी वरती बाहेर काढणार। ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि परत हे जे वरचे 2 मोती आहे पांढरे, त्याच्यातून सुई आपण सरळ रेषेने बाहेर काढणार आहे। हे पहा, ही अशी सुई आपण सरळ रेषेने बाहेर काढून घेतलेली आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। आता परत आपल्याला 5 मोती ओवून घ्यायचे आहे। हे 5 मोती ओवून घेतले आणि परत आपण हा जो दुसरा गोल तयार केलेला आहे त्याच्यातला हा मधला मोती, ह्याच्यातून सुई आपण परत अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। आता मी तुम्हाला एक गोल परत करून दाखवणार आहे। हे गोल तुमच्या आता लक्षात आले असतीलच। आता परत आपण धाग्यामध्ये 5 मोती ओवून घेणार आहे। हे आपण 5 मोती ओवून घेतलेले आहे आणि हा जो गोल केलेला आहे आपण, हा गोल, त्याच्यातला हा मधला मोती, ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढणार आहे। लक्ष द्या, आता मी हा शेवटचा गोल तुम्हाला शिकवणार आहे। हे पहा, आपली ही सुई वरच्या दिशेने निघालेली आहे आणि आता हे जे 2 वरचे मोती आहे ह्याच्यातून आपण समोरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेणार आहे। पहा, हे 2 मोती, ह्याच्यातून सुई आपण परत समोरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे। तुम्हाला जितकी मोठी ताटाची डिझाईन बनवायची असेल तितके तुम्ही सर्कल बनवून ही डिझाईन बनवू शकता। आता मी तुम्हाला पुढची डिझाईन दाखवते। हे पहा, मी असे गोल करून घेतलेले आहे। हे मी 24 गोल बनवून घेतलेले आहे। आता आपण खालची डिझाईन बनवणार आहे। तर खालची डिझाईन कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते। आता काय करायचं, आता हा जो गोल आहे ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे। ह्या गोलातून सुई बाहेर काढली आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढली। पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला धाग्यामध्ये 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे। हे 4 पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि एक रंगीत मोती आपल्याला ओवायचा आहे। असे आपण एकूण 5 मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे। हे पहा, हे 5 मोती ओवून घेतले आणि आता काय करायचं पहा,
हे 4 पांढरे मोती आपण ओवले. त्याच्यातला हा रंगीत मोती आपण साईडला करून घेणार आहे. आणि हा जो वरचा पांढरा मोती आहे, हा वरचा पांढरा मोती ह्याच्यातून आपण सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, ही अशी सुई आपण एका पांढऱ्या मोत्यातून काढून घेतलेली आहे. रंगीत मोत्याचा वरचा पांढरा मोती. आता आपल्याला इथे 4 मोती ओवल्यानंतर इकडे 1 2 3 4 असे 4 मोती हे दिसतील. म्हणून आपण आता हा मोती धरून 4 मोती इकडे पाहणार आहे. तर आता आपण धाग्यात 3 मोती ओवून घेऊ. हे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता पहा, आता लक्ष द्या. आता आपण हे 2 मोती सोडून, ह्या गोलातले हे 2 मोती सोडून ह्या पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे. हे पुढचे 2 मोती ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. ही इथे आपली एक पाकळी महिरपची तयार झालेली आहे. आता परत आपण धाग्यामध्ये 4 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 4 पांढरे मोती आपण ओवून घेतले. एक रंगीत मोती. आता आपल्याला शेवटपर्यंत हीच प्रोसेस करायची आहे. हे पहा, 4 पांढरे, एक रंगीत. आणि परत हा एक रंगीत मोती सोडून, हा रंगीत मोती सोडून त्याच्यावरचा हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि परत आपल्याला हे मधले 2 मोती सोडून त्याच्या पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. हे 2 मोती ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. इकडे आपल्याला 3 मोती ओवायचे आहे. आणि परत आपल्याला ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची. आपण ही जी पाकळी केली तशीच पाकळी आता आपण पुढे करणार आहे. आता आपण धाग्यात 3 मोती ओवून घेऊ. हे 3 मोती ओवून घेतले. आणि ह्या गोलातले हे 2 मोती हे सोडून पुढच्या ह्या 2 मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. हे 2 मोती ह्याच्यातनं सुई अशी बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. ही आपली दुसरी पाकळी तयार झाली. आणि आता परत आपल्याला इथे 4 मोती पांढरे ओवून घ्यायचे आहे. डिझाईन एकदम सोपी आहे, करून पहा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. हे पहा, आता आपण परत 4 मोती ओवून घेणार आहे. आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आता हे 4 मोती, एक रंगीत मोती, असे 5 मोती ओवून घेतल्यानंतर परत आपण हा रंगीत मोती सोडून इथपर्यंत हा जो पांढरा मोती ओढलेला आहे 4 नंबरचा, त्याच्यातून सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. आणि परत आपण 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 3 पांढरे मोती ओवले. आणि परत आपल्याला 1 2 मोती सोडायचे. हे 2 मोती सोडून त्याच्या पुढचे जे 2 मोती आहे त्याच्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई आपण ह्या 2 मोत्यातून बाहेर काढून घेतलेली आहे. परत आपण आता धाग्यामध्ये 4 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 4 पांढरे मोती ओवून घेतले. एक रंगीत मोती ओवून घ्यायचा. आणि परत हा रंगीत मोती बाजूला करून, हा रंगीत मोती बाजूला करून त्याच्यावरचा पांढरा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढायची. आणि परत आपण 3 रंगीत मोती ओवून घेऊ. हे 3 मोती ओवले. आणि आता परत हे 2 मोती सोडून, ह्या गोलातले हे 2 मोती सोडायचे आणि पुढच्या गोलातले हे 2 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. ह्या गोलातले 2 मोती सोडायचे आणि पुढच्या गोलातले हे 2 मोती, म्हणजे जिथे आपली फुली येते गुणाकाराची
तिथपर्यंत आपल्याला सुई बाहेर काढायची. त्याच्यातला सुरुवातीचा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली, अशी सुई बाहेर काढली, धागा व्यवस्थित ओढून घेतला आणि ही इथे आपली पाकळी तयार झालेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता परत आपल्याला 4 पांढरे मोती ओवायचे आहे. एक रंगीत मोती. परत आपण हे मोती असे सरकवून 4 नंबरचा हा जो रंगीत मोत्याच्या वरचा मोती आहे पांढरा, त्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे. अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत आपण 3 मोती ओवून घेणार आहे. हे 3 मोती आपण ओवून घेतले आणि परत आपल्याला जी पाकळी तयार केली आहे त्या पाकळीसमोरचा हा जो वरचा गोल आहे त्याच्यातले हे 2 मोती सोडून त्याच्या पुढच्या 2 मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. ही जी तुम्हाला गुणाकाराची फुले दिसते त्याच्यातला हा एक मोती तिथे आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. त्या मोत्यातून हे पहा, ह्या 2 मोत्यातून सुई आपण परत बाहेर काढलेली आहे. आणि आता परत आपल्याला 4 मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. हे 4 मोती आपण ओवून घेतले. एक रंगीत मोती ओवायचा आहे. हे पहा, असे 5 मोती ओवायचे, 4 पांढरे 1 रंगीत. हे असे मोती ओवल्यानंतर हा जो रंगीत मोती आहे तो बाजूला करून त्याच्यावरचा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची. अशी धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि परत आपल्याला इथे 3 मोती पांढरे ओवायचे आहे. हे 3 मोती आणि ज्याच्यातून सुई काढली तो 1 मोती, असे आपले ह्या साईडला सुद्धा 4 मोती होतात. इथे 4 होतो, इथे 3 आणि हा 1 4 असे हे 4 मोती होतात. हा जो गोल आहे हा गोल आणि त्याच्या पुढचा हा गोल, त्याच्या पुढच्या ह्या गोलातले हे 2 मोती, हा गुणाकाराची फुल दिसते त्याच्यातला हा 1 मोती आणि ह्याच्यातला हा 1, ह्या फुलीतला हा 1 मोती, अशी ह्या 2 मोत्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे. डिझाईन खूप सोपी आणि सुंदर आहे, तुम्ही करून पहा. हे पहा, आता परत आपण धाग्यामध्ये 4 मोती पांढरे ओवून घेणार आहे. चार पांढरे मोती आणि 1 रंगीत मोती, असे 5 मोती आपण ओवून घेतो आहे. प्रत्येक वेळेस आपण 4 पांढरे 1 रंगीत मोती ओवतो आणि रंगीत मोत्याच्या वरचा जो पांढरा मोती आहे तो पांढरा मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढतो आहे. पहा, दिसते ना सुई तुम्हाला? ही सुई आपण बाहेर काढलेली आहे. हे पहा, आणि आता परत आपण 3 मोती पांढरे ओवून घेणार आहे. हे 3 मोती ओवल्यानंतर ह्या पाकळीचा वरचा जो गोल आहे त्याच्यातले 2 मोती तो गोल सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढचे हे 2 मोती आहे ह्या गोलातले त्याच्या शेजारचा हा जो गोल आहे त्या 2 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. हे पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता परत आपल्याला 4 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 4 पांढरे मोती ओवून घेतले. 1 रंगीत मोती हे ओवून घेतल्यानंतर हा रंगीत मोती बाजूला करून त्याच्यावरच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि परत आपण 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर हा गोल सोडून पुढच्या गोलातले 2 मोती त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता परत आपण 4 पांढरे मोती ओवून घेणार आहे.
हे 4 पांढरे मोती ओवून घेतले आणि एक रंगीत मोती, असे 5 मोती धाग्यात ओवायचे आहे. एक रंगीत मोती बाजूला करून त्याच्यावरचा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई आपण वरती काढणार आहे. हा पांढरा मोती ह्याच्यातून आपल्याला सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. ही सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत आपण इथे 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे पहा, हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि दरवेळेस मी तुम्हाला सांगते, हा गोल सोडून त्याच्या पुढचा जो गोल आहे त्या गोलातले 2 मोती त्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे. आणि आता परत आपल्याला धाग्यामध्ये 4 मोती ओवून घ्यायचे आहे पांढरे. हे 4 मोती ओवून घेतले. हा एक पांढरा ओला, हा एक रंगीत ओला, 4 पांढरे 1 रंगीत, आणि परत आपण हा रंगीत मोती बाजूला करून ह्या एका मोत्यातून सुई अशी बाहेर काढणारे. हा वरचा पांढरा मोती रंगीतच्या वरचा, त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि 3 मोती आपण परत पांढरे ओवून घेणार आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि परत हा गोल सोडून त्याच्या पुढच्या गोलातल्या 2 मोत्यातून सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. परत आपण धाग्यामध्ये 4 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 4 पांढरे मोती ओढले आणि एक रंगीत असे 5 मोती आपण एकूण ओवून घेतलेले आहे. आणि परत आपण हा रंगीत मोती बाजूला करून त्याच्यावरचा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढतो आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता परत आपण 3 मोती पांढरे ओवून घेणार आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि परत ह्या 2 पुढच्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपण इथे 4 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 4 पांढरे मोती ओवून घेतले, एक रंगीत आणि परत 3 पांढरे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले. चार पांढरे एक रंगीत आणि आता परत आपण ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढणार. ह्या रंगीत मोती बाजूला करून पांढऱ्या मोत्यातून सुई अशी वरती बाहेर काढलेली आहे. पहा, ही अशी सुई आपण ह्या मोत्यातून बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि परत आता 3 मोती आपल्याला ओवून घ्यायची आहे. आणि इथे आपली ही ताटाभोवतीची मोत्याची डिझाईन पूर्ण झाली आहे. पहा, आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ आणि इथे गाठ पाडून घेऊ. परत आपण ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू आणि आता गाठ पाडू. गाठ कशी पाडायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. हे पहा, हा मोत्याचं गोल आहे, ह्याच्यातून ही सुई बाहेर काढलेली आहे. हा इथे दोऱ्याचा गोल तयार झालेला आहे. ह्या दोऱ्याच्या गोलातून सुई बाहेर घ्यायची, अशी समोरच्या दिशेने सुई बाहेर काढली, धागा ओढत जायचा आहे आणि अशी गाठ पाडून घ्यायची आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. अशी सुंदर सोपी डिझाईन मी तुम्हाला आज शिकवलेली आहे. कशी झाली मला कॉमेंट्समध्ये कळवा. हे पहा, ही आपली मोत्याची डिझाईन. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणी धन्यवाद.